राम राम. हा राम 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 राम. ओळखलं का मला? कोण मी सांगा बरं. कोण का बोलता? कायच्या कायच बोलता बाबा तुम्ही? हो ना. तर मी आहे बाबू. मुझसे नहीं होता मेरे मन पे काबू. भेटा माझ्या जानले. ही आहे माझी जान, जिच्याशिवाय नाही हालत माझा एकही पाय. हो, सकाळी पेतो संध्याकाळी पेतो, कोणी जन्मला तरी पेतो, कोणी मेला तरी पेतो, बारसा असेल तरी पेतो आणि तेरवी असेल तरी पेतो. सकाळी पेतो संध्याकाळी पेतो, पेताच पेतो पेताच पेतो पेताच पेतो. दम नाही खामी पेवर. हो सांगत हो. तर मी माझ्या गोष्टी सांगायला तुमच्या मध्ये आला. तर एकदा असाच पेऊन माझ्या बायकोकडं गेलो. माझ्या बायकोनं म्हणलं, का बायको, हे माझी बायको, हे गावातले लोक पागल बिगल आहे का, येडे बिडे आहे का म्हणलं. तर माझी बायको म्हणते, का झाला जी म्हणते, का झाला तुम्हाला, अशी काऊन बोलत आहे तुम्ही. तर मग मी म्हणलं, अरे ते येडे आहे की काय का, म्हणजे सरपंच नाही बनवत आहे का म्हणजे. तर मग माझी बायको म्हणते, ऐकते का, येडे बिडे आहे का तुम्हाला सरपंच बनवायला. हा येडे आहे का. नाही म्हणजे बनवायला पाहिजे तुम्हाला सरपंच म्हणा, तसा काही नाही. तर मी म्हणलं, का वाटत आहे तुला, का बोलून का राहिलीस तू. अरे मले सरपंच बनवते, सरपंच गाव बदलून टाकीन गाव. आमदार बनवू दे आमदार, तालुका बदलून टाकीन. खासदार बनवू दे खासदार, अरे जिल्हा बदलून टाकेन. अरे मुख्यमंत्री बनवू दे, राज्य बदलून टाकेन. प्रधानमंत्री होते प्रधानमंत्री, अरे अख्खाच्या अख्खा देश बदलून टाकेन देश. मामुली समजला का या बाबूले तुम्ही. मामुली समजला. हा मग. तर माझी बायको म्हणते, अव म्हणते, दारूच्या नशेमध्ये लुंगी समजून माझा परकर घातले, आधी तोतो बदला. आधी तोतो बदला म्हणते, कायच्या काहीच बोलता चालले म्हणते, देश बदले देश काही का म्हणते. नाही तुम्हाला असा माझी बायको अशी म्हणली तर तुम्हाला वाटलं असेल किती खराब बाई आहे, कायच्या काहीच बोलते नवऱ्याले. तसा नाही आहे. माझी बायको मोठी साजरी आहे. हो मोठी साजरी आहे. सकाळी उठते, शेतात जाते, राबते, शेतात राबते, घरी राबते, उन्हात राबते, पावसात राबते, राबते आणि माझा संसार चालवते बघा. आणि मी पेताच पेतो पेवायला जमत नाही का मी भेटले. आता सांगतो माझा दुसरा प्रसंग. माझा पोरगा बब्या, त्याचा होता 8वीचा निकाल. 8वीचा निकाल म्हणला तर पेवा तो लागती बाबा. मग तर ढसलो झालो शाळेच्या बाहेर निकाल पावायला. बंबा घे या आले रागले पोरं निकाल हातात धरून. आला एक पोरगा, म्हणलं बाबू किती नंबर आला मा. तो पोरगा म्हणते, काका वर्गातून 15 नंबर आला. दुसरा आला पोरगा, त्या दुसऱ्या पोराला विचारलं, बाबू किती नंबर आला मा. तो दुसरा पोरगा म्हणते, काकाजी म्हणते 20वा नंबर आला वर्गातून. मग आला माझा बब्या. त्या बब्याला विचारलो, अबे बब्या किती नंबर आला बे तुझ्या वर्गातून बे. माझा बब्या म्हणते, काय म्हणते, माझ्या वर्गातून पहिला नंबर आला म्हणते पहिला. मी म्हणलं, अबे बब्या, अबे तू बोलत का नाही बे माझ्या नाव बे म्हणते. बे लोकांच्या पोरायनं 15 20 नंबर आणले बे म्हणते, आणि तू बेटा म्हणजे पहिला नंबर आणला म्हणते. तू बोलला बे म्हणते माझ्या नाव म्हणते. मग तू बोलला का नाही माझा नाव. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, मग विचार केला, माझी उतरून होती आता बम रात्री पुरी पेलेली उतरली होती. मग विचार केला, अरे बेटा म्हणला आपला बब्या तर मोठा हुशार आहे, वर्गातून पहिला नंबर आणला. तर मी सांगतो, या दारू पाय नाही का माझ्या त्या बब्याला 3 रुपयाची पेन नाही घेऊन देऊ शकलो म्हणलं मी. मग किती खराब दारू आहे. कधी मी विचार नाही केलं का हे दारू किती चांगले आणि किती खराब आहे. पण आज मला विचार येत आहे, खरंच हे दारू मी कोणासाठी पितो. अरे माझ्यासाठी पितो यार का. हट तुम्ही हट. हा तर मी हे दारू पितो माझ्यासाठी. कारण तर माझं नाव आहे बाबू,
मुझसे नाही होता बरी म्हणते काबू. हा पण आजपासून मला या माझ्या मनावर काबू करावाच लागल. काहून माझा संसार मला चांगला चालवायचा आहे. या दारूमुळे माझी बायको बर्बाद झाली. माझ्या पोराने मी साधी 3 रुपयाची पेन घेऊन देऊ शकत नाही. तो एवढा हुशार आहे, वर्गातून पहिला नंबर आणला, तरी देखील या दारूमुळे मी त्याला साधी 3 रुपयाची पेन घेऊन देऊ शकत नाही. माझी ते बायको त्या शेतामध्ये राबराब राबते, पण त्या माझ्या बायकोने साधी साडी सुद्धा घेऊन देऊ शकत नाही या दारूमुळे. का फायदा या दारूचा सांगा मला तुम्ही. सांगा ना मग सांगा ना. तुमच्या गावातले लोक पेटच असतील. नाही पेटे घरच गावात राहते, मला माहितच आहे. नको सांगा, पहिलेच माहित आहे. अरे त्याच कॅटेगरीतला माणूस आहे ना मी, समजून घ्या ना. तेव्हा मला माहित आहे गावातले प्रत्येक लोक पेटे. पण या दारूमुळे अख्ख्या लोकांचा संसार बर्बाद होते. फक्त त्याचा संसार बर्बाद होत नाही, त्याच्या बायकोचा, त्याच्या पोराचा भविष्य अंधारात जाते. म्हणून आता हे दारू मी तर सोडून राहिलो, कारण की माझा बब्या आहे हुशार. बेटा माझा बब्या होईल कलेक्टर. दारू पेन तर कसा होईल बा तो कलेक्टर. मी होईल बेवडा आणि तो होईल बेवडा. म्हणून आता मी हे दारू सोडतो. तुमच्या गावामध्ये जर कोणी असा पेणारा असेल, त्याला मी एवढीच विनंती करतो, अरे बाळा दारू सोडून दे, कारण की हे दारू काही कामाची नाही. या दारूमुळे मी माझ्या बब्याले साधी 3 रुपयाची पेन नाही घेऊन देऊ शकलो. माझ्या त्या राबणाऱ्या बायकोले साधी एक साडी घेऊन नाही देऊ शकलो. म्हणून हे दारू काही कामाची नाही. हे दारू फक्त जीवनातला सर्व अंधार, फक्त अंधार पसरवायचं काम हे दारू करते. म्हणून हे दारू तुम्ही बंद करा आणि व्यसन मुक्त व्हा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.